मुंबईत भारतीय कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मेंदू तसंच मणक्याच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी अमृत स्पर्श हे विशेष पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलं आहे। टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर उभारलेलं हे देशातलं पहिलं विशेष केंद्र आहे। न्यूरोसर्जरी आणि रेडिएशन थेरपीतल्या प्रगतीमुळे रुग्णांचे प्राण वाचत आहेत, मात्र त्यांना उपचारानंतर दैनंदिन आयुष्यात पूर्ववत होण्यासाठी मदतीची गरज असते। हे केंद्र रुग्णांना पुन्हा स्वावलंबी बनण्यासाठी मदत करेल। या केंद्रात फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, मानसोपचार आणि योग यासारख्या सुविधा एकाच छताखाली मिळतील। आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना या सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात दिल्या जातील। त्यामुळे रुग्णांना उपचारानंतर पुन्हा सामान्य जीवन जगणं शक्य होईल। किंवा सर्वायवरला सामाजिक बांधिलकी जी असते, ज्या समाजामध्ये ॲक्सेप्ट करणं हे इक्वली इम्पॉर्टंट असतं। त्याच्यासाठी जे सहयोग लागतो, त्याच्यासाठी जो सपोर्ट लागतो तो इंडियन कॅन्सर सोसायटी प्रोव्हाइड करणार। सो टाटा हॉस्पिटल मेडिकल रिहॅबिलिटेशन देणार, फिजिकल रिहॅबिलिटेशन, आणि इंडियन कॅन्सर सोसायटी विल कॉम्प्लिमेंट इट थ्रू वोकेशनल ट्रेनिंग, त्यांना स्किल करायचं, त्यांना एज्युकेशन द्यायचं आणि बॅक टू मेन स्ट्रीमिंग। सो हा उद्देश असणार आहे या सेंटरचा। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री